मराठा समाज आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची राहता शहरात रविवारी संवाद यात्रा येत असून त्यानिमित्तानं वीरभद्र मंदिर प्रांगणात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या सभेत मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राहता तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन, तयारी व स्वागताचे नियोजन या संदर्भात माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी नितीन पठारे, ताराचंद कोते, अनिल बोठे, चंद्रशेखर कारले, दशरथ गव्हाणे, सुहास निर्मळ, सागर बोठे, वीरेश बोठे, पंकज शिंदे, अक्षय सदाफळ प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं स्वरूप व माहिती नितीन पठारे यांनी दिली आहे। जरांगे पाटलाच्या दौऱ्याचा मूळ उद्देश असा आहे की 17 दिवस उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टिमेटम दिला। त्या अल्टिमेटम याच्या आधी असंच झालेलं आहे। सरकार आपण याच्यामध्ये पाहिलं, त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून मोकळं व्हायचं हे सगळं, मग सरकार बोलून आश्वासन देऊन मोकळं होतं। मग सरकार बोलून मोकळं होतं, लोक विसरून जातात। म्हणून जोपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे आणि ज्यावेळेस कुणबीचं प्रमाणपत्राची मागणी केली त्यावेळेस सरकारने इतर समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करून काही त्यांच्या बगलबच्च्यांना उपोषणाला बसवलं आणि 2 समाजामध्ये तिढी निर्माण करण्याचं काम केलं। हा सगळा संभ्रम दूर झाला पाहिजे। मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतकरी हा कुणबी आहे आणि तो कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मागतोय। जर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये, इतर प्रांतामध्ये मिळतं आणि एक मराठवाडा प्रांत आहे जो स्वतंत्र भारतामध्ये 1 वर्ष लेट स्वतंत्र झाला हैदराबाद संस्थांमध्ये, तर मग त्यांचे सगळे पुरावे जर हैदराबादमध्ये असेल तर मग त्यांचे आज कुणबी देण्याला जर सरकारला अडचणी असेल, सरकारने तिथून पुरावे आणावेत। तोपर्यंत 1 महिन्याचा वेळ लागेल, म्हणून 1 महिन्याचा वेळ दिला आणि राहिलेल्या आपल्याकडे 70% कुणबी आहे, राहिलेल्या सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। त्याचे पुरावे सरकारने तपासावं, आम्ही नाही म्हणत नाही, ते सगळे पुरावे तपासणे। आमच्या 3 पिढ्या 4 पिढ्या ह्या शेतीच करणारे आहेत। शेती सोडून उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नाही। आणि मी सांगितल्याप्रमाणे सिलिंग ॲक्ट लागू झाला त्यावेळेस कमाल जमीन धारण कायदा आला, सरकारने जमिनी, अतिरिक्त जमिनी काढून घेतल्या। उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही काढून घेतलं, मग आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारने शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आम्हाला सवलती द्याव्यात आणि त्या सवलती कशा द्याव्यात, काय द्याव्यात आणि लोकांनी एकत्रित येऊन आता काय करावं। मराठा क्रांती मोर्चा झाला, मराठा ठोक मोर्चा झाला, मूक मोर्चा झाला, सगळ्या प्रकारचे मोर्चे आले। सरकारने आरक्षण दिलं, सरकार बदलल्यावर सरकारच्याच एका माणसाने कोर्टात गेलं, सरकारचाच माणूस म्हणावं लागेल, ज्याचं सरकार पडलं त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि मराठा आरक्षणाला स्थगिती आणली आणि ती स्थगिती आज न्यायालयात आहे। आमचं त्याबद्दल दुमत नाही। त्या मराठा आरक्षणाच्या 16% दिलेल्या आरक्षणाला त्या पण ओबीसी प्रमाणेच सवलती होत्या आणि हे कुणबी प्रमाणपत्र घेतल्यानंतर ही ओबीसी प्रमाणेच सवलती येत्या। सवलतीमध्ये कोणतेही वाढ होत नाही। कुणबी प्रमाणपत्र दिलं काय आणि 16%चं आरक्षण दिलं काय। आणि आम्ही पहिल्यापासून शिक्षण आणि नोकरी ह्या 2 गोष्टीमध्ये आरक्षण मागतोय। राजकारणासाठी आरक्षण मागत नाही, इतर कोणत्याही कारणासाठी मराठा समाज आरक्षण मागत नाही। आणि हा सगळ्यात समाजामधला, इतर समाजाचा आणि मराठा समाजाचा हा जो वाद लावला आहे, हा संभ्रम आणि हा वाद दूर झाला पाहिजे। कारण ते सगळे लोक मराठा क्रांती मोर्चात, मूक मोर्चात आमच्यासोबत होते आणि आज सरकार समाजामध्ये वाद लावून आपल्याला इकडंच खेळवत बसवतं आहे। तर हे न करता राज्य शासनाच्या आखात्यात असलेला विषय आहे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि केंद्र शासनाच्या आखात्यातला विषय 16% आरक्षण देणं। आज कुणबी प्रमाणपत्रावर जर आपल्याच भावाला, आपल्याच भावबंधाला आरक्षण मिळतं आहे, मग आपल्याला का मिळत नाही, याच्यातलं सरकारने अभ्यास करून याच्यातली दुही दूर करावी, याच्यातला संभ्रम दूर करावा आणि सर्वांना एकत्रितपणे कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं, हा मूळ याचा उद्देश आहे। हे सगळीकडे फिरून लोकांमध्ये जागृती करायची, हा संभ्रम दूर करायचा आणि 14 तारखेला आंतरवली सराटी या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची। मोठ्या संख्येने एकत्र येऊन सरकारला इशारा द्यायचा की याच्यानंतरच्या उरलेल्या 10 दिवसानंतर मग तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल। त्यावेळेस जे होईल त्याला सर्व सरकार जबाबदार असेल। समाजाचा रोष आणि शिस्तबद्ध आंदोलन पाहिजे। आपण पाहिलं त्यावेळेस उपोषण चालू होतं त्यावेळेस अनेक लोक येत होते, भेटत होते,
काही कार्यकर्ते त्या ठिकाणी वेगळे येऊन वेगळ्या प्रकारच्या घोषणा देत होते. त्यांनी आम्ही एखाद्या पक्षाच्या विरोधातले असन, राजकीय पुढाऱ्याच्या विरोधातले असन, त्यांनी काय होतं, समाजाने इतके शिस्तबद्ध 58 मोर्चे काढले, त्याला कुठंतरी गालबोट लागतं. म्हणून ह्या दौऱ्याच्या निमित्ताने ते एक बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्याला त्या एक सूचना राहतील की आपण एकदम शिस्तबद्ध आहोत, शिस्तबद्धप्रमाणे चालायचं आहे. हे सर्व समाजामध्ये दुही पसरवणं आणि समाजाने वाद लावणं हे सरकारचंच कारस्थान आहे. सरकार याच्यामध्ये त्यांच्या संघटनेतले, प्रत्येक संघटनेतले काहीतरी कार्यकर्ते सरकारच्या पक्षातले असतात किंवा सरकार त्याच्यामध्ये घुसवतं आणि इतर ठिकाणी त्यांना उपोषणाला बसवतं व ह्या विषयापासून विषयांतर होऊन या विषयाकडे दुर्लक्ष केलं जावं, त्याकडे मीडिया पण आकर्षित केल्या जावं, सगळ्या गोष्टी याच्यामुळे विषयांतर केल्या जावं म्हणून सरकार ह्या गोष्टी करतं. सरकार समाजात भांडण लावतं आणि भांडण लावून हा विषय संपवतं. पण यावेळेस आम्ही भांडून संपवणार, आम्ही शांततेच्या मार्गाने पुन्हा एकदा सरकारला ही गोष्ट करायला लावणार. कारण आम्ही कायद्याच्या प्रमाणेच मागतोय. जे कायद्याप्रमाणे मला मिळतंय तर माझ्या मराठवाड्यातल्या भावाला का मिळत नाही. आता कायद्याची लढाई पण करायची गरज नाही. सरकारच्या हातात एक कुणबी दाखला द्यायचा, तुमच्या उतार्यावरल्या नोंदी पाहायच्या आणि तुमच्या नोंदीनुसार तुम्हाला प्रमाणपत्र द्यायची. दिरंगाई एका गोष्टीनं होती आहे का, आपल्याकडं ज्यावेळेस आपलं प्रमाणपत्र बघितलं जातं, आपलं वाटपपत्र, कडईपत्र काढलं जातं, जुन्या काळचे पुरावे 1930च्या आधीचा त्यांना पुरावा हवा असतो. ते पुरावे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, कोकणामध्ये सहज उपलब्ध आहेत. त्या मराठवाड्यामध्ये त्या काळात राजाकारांचं राज्य असल्यामुळे त्यांचं सगळं रेकॉर्ड हे हैदराबादमध्ये आहे. मग तिकडून रेकॉर्ड आणणं आणि ते उचकून पाहणं याला काही काळ जाणार आहे. तो कालावधी म्हणून सरकार दिरंगाई करतं. आणि मधल्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी, स्वतंत्र आरक्षणाची मागणी होती ती सरकारने मान्य पण केली होती 16%. त्याचा 6 महिने ते 1 वर्षापर्यंत लाभ पण घेतला. काही लोक त्यात नोकरीला लागले, त्याच्यानंतर त्यांच्या नोकऱ्या गेल्या. मग त्या काळात ह्या गोष्टी मागे पडल्या, पण त्या न्यायालयात गेल्या कारणाने याला हा सुवर्णमध्य काढला गेला. तर ते देऊन पण OBC प्रमाणे सवलती मिळणार, न्यायालयात हे कितपत पडणार, अनेक गोष्टी न्यायालयात आहे त्या कित्येक वर्ष चालतात. व इकडं समाजाची हाल होती तर किमान बुडत्याला काडीचा आधार म्हणून हा कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन आज शिक्षणात आणि नोकरीत सवलती मिळावं म्हणून सरकार ते गाजर दाखवतं आहे का तुम्हाला 16% देऊ, तुम्हाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करू. ते तुम्ही करा, तो न्यायालयाने मान्यता दिली अवश्य करा, आम्ही नाही म्हणत नाही. तोपर्यंत आम्ही कुणबी, आम्ही आहे त्या जातीचा आम्हाला दाखला द्या. आम्ही मूळ आमची जात शेतकरी कुणबी आहोत त्याचा दाखला मागतो, तो आम्हाला द्या. आज विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागतो, त्यावेळेस मूळ फी भरावं लागते. जर OBC प्रवर्गातून प्रवेश घेतला कुणबीचा दाखला घेऊन तर 50% फी माफ होती. शाळेची फी माफ होती, वसतिगृहाची फी माफ होती. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एखाद्या क वर्गातल्या ड वर्गातल्या जाहिराती सुटतात त्यामध्ये खुल्या वर्गात आणि OBCमध्ये दोन्ही प्रवर्गामध्ये त्याला अर्ज दाखल करता येतो. मग त्याचं क्वालिफिकेशन जास्त असतं, त्याला चांगले मार्क पडले तर खुल्या वर्गातून भरती होतो, त्याला थोडे कमी मार्क पडले त्याला OBCची पण सवलत मिळू शकते. ह्या ज्या समस्या आज शिक्षणात सगळ्यात मोठी समस्या आहे. शेती पिकत नाही, शेतमालाला भाव नाही, तिथं शासनाने नियंत्रण आणून ठेवलं. म्हणून आम्हाला जर शिक्षणात मिळालं तर त्या शिकलं, चांगला डिप्लोमा केला, डिग्री केली, कोणचा कोर्स केला तर त्याच्यानुसार व्यवसाय तरी करू शकू. म्हणून त्या शिक्षणात सवलत पाहिजे. शिक्षणात सगळ्यात मोठी अडचण मराठा समाजाला शिक्षणात येते. सगळ्यात टक्का घसरला आहे पदवीधरांचं शिक्षण. मराठ्यांचं 10% पदवीधर आहेत फक्त समाज. 8 तारखेला जी सभा होणार आहे या ठिकाणी एकच आवाहन करणार आहोत. जरांगे साहेब या ठिकाणी बोलणार आहेत आणि आम्ही या ठिकाणी एकच आवाहन करणार की जास्तीत जास्त संख्येने समाजाने या ठिकाणी जमावं, जरांगे साहेबांचं मौलिक मार्गदर्शन ऐकावं आणि त्यानंतर 14 तारखेला आंतरवलीत सराटीला आपण या ठिकाणून सर्वांनी जायचं आहे. आणि जो संभ्रम आहे सरकारने पेरलेला, OBC अन्याय होईल, OBCत घुसखोरी होईल, हा संभ्रम त्या अर्थाने दूर व्हावा, हेच आम्ही सगळ्यांना आवाहन करणार. हा संभ्रम दूर करा, याच्याशी चर्चा करा आणि त्या सर्वांना समजून सांगा. सरकार संभ्रम निर्माण करतो, संभ्रम नाही. OBCच्या ताटात मराठा जेवायला बसणार नाही. मराठा कुणबी आहे, तो आधीच OBCत आहे, फक्त त्याचं प्रमाणपत्र तो मिळवतो आहे. आणि कोणी विरोध करतं आहे त्याला
अर्थ नाही, तथ्य नाही, ते राजकीय विरोध आहे. आणि ही राजकीय गोष्टी आता हे जे चाललं आहे सगळं गोष्टी याच्यामध्ये कुठंही आजपर्यंत जेवढ्या सभा चालू आहे यात कुठेही स्टेजवर राजकीय प्रतिनिधी, राजकीय विरोधाचा किंवा ह्या सत्तेतला त्या सत्तेतला आजपर्यंत आला नाही, येणार नाही. समाज स्वतःच्या खिशातले 200-500 रुपये जमा करून साध्या पद्धतीनं सभा घेतो आहे. याच्यामध्ये कुठंही देखावा नाही, काय नाही. आणि ह्या सभा घेणं आणि लोकांत जनजागृती करणं याचा मूळ उद्देश हा संभ्रम दूर व्हावा.